श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मी संतोष पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करत आहे. आणि श्रोते हो, जसे की आपल्याला माहीतच आहे की 2024 हे वर्ष पाहता पाहता संपत आलेले असून आपल्याला आता चाहूल लागली आहे ती म्हणजे 2025 या नवीन वर्षाची. आणि नवीन वर्ष म्हटलं की आपल्यासमोर सर्वात आधी येतात ते म्हणजे कॅलेंडर्स. हो श्रोते हो, काहींच्या लक्षात महालक्ष्मी कॅलेंडर येतं, काहींच्या लक्षात कालनिर्णय कॅलेंडर येतं, काहींच्या लक्षात आनंदी वास्तू हे कॅलेंडर येतं. तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला या आनंदी वास्तू कॅलेंडरमधील नोव्हेंबर महिन्यातील 2025 या वर्षातील सर्व सणवारांची माहिती अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगणार आहे. प्रत्येक तारखेचे काय विशेष महत्त्व आहे ते देखील या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणारच आहे. पहिल्या 10 महिन्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बनवून झालेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त नोव्हेंबर या महिन्यातीलच सर्व माहिती सांगणार आहे. तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करत आहे. 1 नोव्हेंबर 2025 या महिन्याची सुरुवात होत आहे शनिवारी. आणि आपण पाहू शकता या शनिवारच्याच दिवशी आलेली आहे प्रबोधिनी स्मार्त एकादशी. हो श्रोते, नोव्हेंबर महिन्यातील पहिल्याच तारखेला शनिवारच्या दिवशी प्रबोधिनी स्मार्त एकादशी आलेली असून 2 तारखेला रविवारच्या दिवशी भागवत एकादशी असून या दिवशी संत नामदेव महाराजांची जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. तुळशी विवाह आरंभ हे देखील या दिवशी होणार आहेत. चातुर्मासाची समाप्ती 11 नोव्हेंबरला रविवारच्या दिवशी 2 नोव्हेंबरला रविवारच्या दिवशी होणार आहे. त्यानंतर 3 तारखेला सोमप्रदोष असून वैकुंठ चतुर्दशी उपवास असणार आहे सोमवारच्या दिवशी. या दिवशी श्री गोरक्षनाथांचा प्रकट दिन देखील असणार आहे. 4 तारखेला 4 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी आहे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती. आणि पौर्णिमेला देखील प्रारंभ या दिवशी रात्री 10:36 होणार आहे. 5 तारखेला गुरु नानक जयंती असून तुलसी विवाहाची समाप्ती बुधवारच्या दिवशी होणार आहे. म्हणजे श्रोते आपण पाहू शकताय 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख आणि 5 तारीख या 4 दिवसांच्या कालावधीतच तुळशीचे लग्न आपल्याला लावायचे आहे. त्यानंतर 8 तारखेला नोव्हेंबर महिन्यातील एकमेव संकष्ट चतुर्थी असणार आहे शनिवारच्या दिवशी. चंद्रोदय जो आहे तो आपण पाहू शकता. आपल्या वेगवेगळ्या भागाचे व्हिडिओ आहेत, टाईम दिलेला आहे. तर आपण हा टाईम पाहावा आपण कोणत्या भागात राहता त्यानुसार. त्यानंतर आपण वळूया 12 नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी असणार आहे कालभैरव जयंती. त्यानंतर आहे 14 नोव्हेंबरला पंडित नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. क्रांतीवीर लहुजी साळवे यांची देखील जयंती या शुक्रवारच्याच दिवशी असणार आहे. 15 तारखेला आहे नोव्हेंबर महिन्यातील दुसरी एकादशी, ती म्हणजे आपण पाहू शकता उत्पत्ती एकादशी. या दिवशी आळंदी यात्रेला प्रारंभ होतो. शनिवारच्या दिवशी असणार आहे ही यात्रा. 17 नोव्हेंबरला सोमवारच्या दिवशी आहे लाला लजपतराय यांची पुण्यतिथी. तसेच श्री ज्ञानेश्वर माऊली यांची समाधी उत्सव असणार आहे 17 तारखेला सोमवारी. त्यानंतर 19 तारखेला अमावस्या आलेली असून 20 तारखेला गुरुवारी आपण पाहू शकता या अमावस्येची समाप्ती असणार आहे. कार्तिक अमावस्या असणार आहे. त्यानंतर सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना. 21 तारखेला शुक्रवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिना सुरू होत असून आपण पाहू शकताय 24 तारखेला विनायक चतुर्थी आहे सोमवारच्या दिवशी. तसेच 26 नोव्हेंबरला चंपाषष्ठी तसेच स्कंदषष्ठी संविधान दिन असणार आहे 26 तारखेला बुधवारच्या दिवशी. 27 तारखेला संत रोहिदास पुण्यतिथी असणार आहे. दत्त नवरात्र आरंभ होत आहे 27 नोव्हेंबरला गुरुवारच्या दिवशी. 28 तारखेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी. तसेच महाराणी ताराराणी यांची देखील पुण्यतिथी 28 नोव्हेंबरला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून 30 तारखेला काहीच नाहीये. तर असा हा 30 दिवसांचा नोव्हेंबर महिना जो 1 तारखेला शनिवारच्या दिवशी सुरू होत असून 30 तारखेला रविवारच्या दिवशी संपणार आहे. तर श्रोते हो, जी काही माहिती होती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्याला लवकरच आपल्या चॅनलवर राशी भविष्याचे देखील व्हिडिओज येणार आहेत. त्यामुळे आपली राशीचे नाव कमेंट्समध्ये लिहायला मला विसरू नका, जेणेकरून आपण प्रत्येक महिन्यावाईज राशी भविष्य सांगणार आहोत. जानेवारी महिन्यातील प्रत्येक राशीचे वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच चॅनलला जास्तीत जास्त या व्हिडिओला कमीत कमी 5 जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून ते देखील आपल्या चॅनलपर्यंत पोहोचतील आणि आपल्या या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य होतील. तर भेटूया लवकरच शेवटचा 2025 मधील महिना डिसेंबर याची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.